रोहित पवार आज 4 वाजता कुस्तीगीर परिषदेच्या स्पर्धेची घोषणा करतायत, पण त्याआधीच कुस्तीगीर संघानं याला आक्षेप घेतलाय। राज्यातील कुस्तीगीर परिषदेत उभी फूट पडल्यापासून गेली 2 वर्ष रामदास तडस यांचा कुस्तीगीर संघ आणि बालासाहेब लांडगे यांची कुस्तीगीर परिषद या 2 संघटना स्वतंत्रपणे महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवतायत। या दोन्ही संघटनांचा वाद न्यायप्रविष्ट असल्यानं या दोन्ही संघटना स्वतःला अधिकृत मानतात, पण राष्ट्रीय स्तरावर फक्त आम्हालाच मान्यता असल्याचा दावा संदीप भोंडवे यांनी केला। अहिल्यानगरला भरलेल्या याच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान शिवराज राक्षे यांनी पंचाला लाथ मारल्यानं मोठा वाद तयार झालाय। यावर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद चांगलाच रंगल्याचं पाहायला मिळालं। आता या स्पर्धेची चौकशी आहे ते होणार आहे। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये झालेला अंतिम सामना आता चौकशीच्या फेऱ्यात आलेला आहे। खरं तर शिवराज राक्षे यांच्यावरती अन्याय झाल्याचा आरोप आहे तो केला जात होता आणि स्वतः शिवराज राक्षे हे सुद्धा त्यानिमित्तानं आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कुस्ती झाल्यानंतर त्यांनी जी भूमिका मांडली किंवा पंचांच्या बाबत जे वर्तन केलं त्यावरून त्यांच्यावरती सुद्धा टीका झाली। या सगळ्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवराज राक्षे आहेत। काय सांगाल, एकूणच आता या सगळ्या चौकशी आहे ती कुस्तीची केली जाणार आहे, काय वाटते, न्याय मिळेल यात तरी? जय श्रीराम सर्वप्रथम सर्वांना। आता त्यांनी काल डिक्लेअर केलं की समिती नेमलेली आहे, परंतु मुद्दा असा आहे की मी त्या ठिकाणी अर्जच दाखल नाही केला तर तुम्ही समिती का नेमली? जर संघटनेवर जर काही कारवाई करायची असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागतो पहिल्यांदा, आणि त्यानंतर अर्जानंतर तुम्ही त्याची छाननी करून मग त्यावर तुम्ही डिसिजन घेता। मी जर अर्जच केला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी समिती का स्थापन केलेली आहे? मग तुमचा नेमका आक्षेप काय? खरं तर तुम्ही सुरुवातीला आहे ते या संदर्भात ज्यावेळी कुस्ती सुरू होती त्याचवेळी त्या निकालानंतर आक्षेप नोंदवला होता, त्यावेळी तात्काळ दखल घेतली गेली नाही। मात्र आता हे नेमकं काय सुरू आहे, कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं सुरू आहे? मग आता त्या ठिकाणी समिती त्यांनी सांगितले स्थापन केलेली आहे। समितीमध्ये आता कोणती बी संघटना स्थापन करण्यासाठी त्याला उच्च स्तरावर हे नेमण्यात येते। त्या ठिकाणी संघटनेचे कोणतेही पदाधिकारी त्या ठिकाणी नसतात, बाहेरचे पदाधिकारी घेतले जातात त्या ठिकाणी समिती नेमताना। आणि जे आत्ता समिती त्यांनी नेमली कुस्तीच्या वेळेसच ती समिती त्या ठिकाणी होती। त्या ठिकाणी ज्युरी ऑफ अपीलला नामदेव बड्रे होते, तांत्रिक समितीचे अध्यक्ष दिनेश गुंड होते, संघटनेचे समितीचे उपाध्यक्ष विलास कतुरे होते। मग त्या ठिकाणी तुम्ही तेव्हाच कारण त्या ठिकाणी निर्णय नाही घेतला? मग आता या समितीकडून न्याय मिळेल वाटते? काय वाटते एकूणच या समितीचं, म्हणजे तुम्ही जी नावं घेताय आणि ही समिती काय वाटते तुम्हाला? आता ही समिती त्यांनी स्थापन केली आहे, त्या ठिकाणी तुम्ही उच्च स्तरावर जाऊन निवृत्त न्यायाधीशाकडून ती समिती स्थापन करून मला न्याय देण्यात यावा असंच माझी या ठिकाणी विनंती आहे तुम्हाला। पण कुस्तीगीर परिषदेच्या समितीवरती तुमचा विश्वास नाही? आता त्या ठिकाणीच कुस्ती परिषदेची समिती होती। मी माझ्या वारंवार जी आत्ता कुस्ती झाली वारंवार त्यासाठी मी त्यांच्याकडे दाद मागत होतो। मग त्या ठिकाणी तुम्ही मला त्या ठिकाणीच का निर्णय दिला? जर ही समिती त्या ठिकाणी तिथं होती तर मग तुम्ही त्याच ठिकाणी डिसिजन का नाही घेतला? जर मला आज त्या दिवशी जो हा प्रकार घडला त्या ठिकाणी तुम्ही मला 3 वर्षासाठी निलंबित केलं, बरोबर? त्याच रात्री तुम्ही 11 वाजता मीटिंग घेऊन मला निलंबित केलं। मग त्याच ठिकाणी तुम्ही ही समिती नेमून तो निर्णय का नाही घेतला? आज स्पर्धेला 16-17 दिवस झालेले, तुम्ही त्या दिवशी माझ्यावर रात्री कारवाई केली, मग तुम्ही आत्ता 15-16 दिवसांनी का हा निर्णय घेताय? त्या ठिकाणीच का नाही निर्णय घेतला? मग असं का होते? कारवाईसाठी तात्काळ पुढाकार घेतला जातोय आणि तुम्हाला न्याय देण्यासाठी मात्र अशा पद्धतीने विलंबानं समिती स्थापन केली जाते? हो, आता मग त्यांनी आता त्यांचीच ती समिती आहे ना, त्याबद्दल आता आपण काय बोलू शकतो ना। आता विषय आता असा झाला, दुसरा मुद्दा मांडायचा झाला तर बक्षिसाचा विषय। संदीप भोंडवे स्वतः छाती ठोकपणे सांगतात की पहिल्यांदा कोणत्या अन्याय होऊ देणार नाही। मग त्या ठिकाणी महेंद्र गायकवाडला जे बक्षीस होतं, जे माझं बक्षीस होतं, ते तुम्ही का टाळलं गेलं? हा म्हणला त्यांना मला बोलण्याचा अधिकार आहे। काय होतं नेमकं बक्षीस? महेंद्रला बुलेरो थार होती आणि मला स्प्लेंडर गाडी होती। त्याला पण दिलं नाही? नाही बक्षीस दिलं त्याला पण। हे सगळं कोण करते?
खरं तर ह्यामुळं महाराष्ट्र केसरी ह्या कुस्ती स्पर्धेला गालबोट लागते वाटत नाही का मग? 100% आता सर्व जनतेने या ठिकाणी पाहिलीच होती, त्या ठिकाणी कुस्ती झाली होती का नव्हती झाली होती, त्या ठिकाणी सर्व पाहिलेलं आहे. आता त्यांनी सांगितलं की ही कमिटी नेमलेली, कमिटी तर त्या दिवशी स्वतः तिथे हजर होती. त्यामध्ये नामदेव बर्डे ज्युरी अपीलला होते, तांत्रिक समितीचे अध्यक्ष दिनेश गुंड होतं, संघटना समितीचं उपाध्यक्ष विलास कतुरे होते. मग हीच आत्ता संघटनेचे तिथे सगळे पदाधिकारी होते. मी माझ्या न्यायासाठी तिथे दाद मागत होतो. मग त्या ठिकाणी तुम्ही तो निर्णय का नाही घेतला? आज स्पर्धेला 15-16 दिवस झालेत. तुम्ही माझ्यावर निलंबनाची कारवाई तुम्ही त्या रात्री घेतली. मग पंचांवर त्या ठिकाणी का नाही तुम्ही ठोसपणे भूमिका मांडली? आणि त्या दिवशी तिथेच समिती होती, मग का तुम्ही तिथं त्यावर निर्णय नाही घेतला? आता 15-16 दिवस झालं, तुमच्या मनात 30 सल अद्यापही कायम आहे? हो, 100% ते आहेच. माझं आता एक प्रमाणे एक मत आहे. आता त्यांनी माझ्यावर बंदी घातलेली आहे. आता या समितीद्वारे ते 95 बंदी घालतील का काय करतील ते आता मला नाही सांगता येतं. माझं एक ठाम भूमिका असणार आहे की जर त्यांनी निर्णय तवाच घेतला असता तर ती कुस्ती परत सुरू झाली असती. त्या कुस्तीतनं परत पुढं काय घडलं असतं ते परमेश्वराला माहिती आहे. परंतु आता माझी एक दात असणार त्यांच्या की पृथ्वीराजची माझी परत कुस्ती घेणार आहे का तुम्ही? महेंद्र तर त्या ठिकाणी मातीवरनं फायनलला आलेला आहे. मग त्याच्या पृथ्वीराजची माझी परत तुम्ही कुस्ती घेणार आहे का?